एक न्यूज बघितली, एक शिक्षकी शाळात 33 लाख विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे. आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्र जवळजवळ 5 नंबरला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की शाळांच्या संख्येत 6% घट झालेली आहे. बऱ्याचशा शाळा अशा बंद पडलेल्या आहेत. आजच्या मठ्ठाच्याच न्यूजला, ही मठ्ठाचीच न्यूज आहे आणि आजच्या मठ्ठाच्याच न्यूजला एक बातमी आहे. त्याच्यामध्ये लवकरच सरकार NCERTच्या माध्यमातून AI चे जे धडे आहेत ते प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देणार आहे. मात्र प्रश्न असा पडतो की ज्यावेळेस शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगले नाही, शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यावेळेस आपण सुजलाम सुफलाम भारताकडे ज्यावेळेस घडतो, शिक्षा क्षेत्रात वेगवेगळी अभियाने राबवतो, ती अभियाने यशस्वी कशी होणार? कारण जर त्या शाळेमध्ये शिक्षक नसेल, जर ती शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता असेल, विद्यार्थी त्या शाळेमध्ये जाणार कसे? आणि प्रश्न असा आहे, प्राथमिक शाळेमध्ये असतात कुणाचे विद्यार्थी? मोलमजुरांचे, गोरगरिबांचे, ज्यांची 2 टायमाची खाण्याची भ्रांत आहे, ज्या व्यक्ती स्पेशल वेळ देऊ शकत नाहीत आपल्या मुलांसाठी, अशा व्यक्तींची मुले ही प्राथमिक शाळेमध्ये असतात. कारण आता मीडियम वर्ग असेल किंवा श्रीमंत वर्ग असेल, बऱ्यापैकी स्वतःची मुले ही इंग्लिश मीडियमला घालू लागलेला आहे. अशा वेळी हा जो रिपोर्ट आलेला आहे, साधारण मठ्ठाच्या पानावर हा रिपोर्ट होता महाराष्ट्र टाईमच्या, त्यानुसार एक शिक्षकी ज्या शाळा आहेत त्यांची संख्या लाखोंच्या जर घरात असेल तर खरंच भारत सुजलाम होतो आहे का? खरंच भारत सुफलाम होतो आहे का? आणि शिक्षणाची जी गंगा आहे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाते आहे का? एक शिक्षक असणं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी असणं, एका शिक्षकाला मर्यादा आहेत प्रत्येक विषय शिकवायला. मराठीच्या आता आमच्या गावातच जर बघायचं झालं तर 1ली ते 7वीपर्यंत शाळा आहे आणि त्याच्यासाठी 4 शिक्षक आहेत. 4 शिक्षकांना 7 वर्ग शिकवणं हे खरंच जिकिरीचं काम आहे. कारण त्याच्यावर जो वेळ द्यावा लागतो तो वेळ प्रत्येक विद्यार्थ्याला देणं शक्य पडत नाही. वेगळे विषय असतात. अशा वेळी शासनानं कुठंतरी एक धोरण निर्माण केलं पाहिजे. उगीच मोठ्या घोषणा केल्या नाहीत पाहिजे, तरच खेड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकतील. अन्यथा ग्रामीण भागात